हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। किंबहुना सर्व सुखे पूर्ण होवो तिन्ही लोके, भजिजो आदि पुरुषी अखंडित। प्रतिपाद्य प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी भगवद्गीतेवरती अलंकृत भाष्य ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला मागितलेलं दान आहे। आणि त्या दानामध्ये अनेक गोष्टी मागितल्यानंतर शेवटी सांगितलं, देवा एकंदरीत मागण्याचा अर्थ असा आहे, सर्व सुखी। अर्थ काय आहे? कारण अगोदर मागितलं विश्व स्वधर्म, विश्वाला स्वधर्माचा सूर्य कळावा, जो वांछील तो ते लाभला। त्यानंतर सांगितलं की देवा सत्कर्मरती वाढो, व्यंकटी सांडो, मैत्र जीवांचे भूतांमध्ये घडो, दुरितांचं तिमिर जावो, हे की नाही, सगळीकडे मंगळाचा वर्षाव व्हावा, ईश्वर निष्ठेची मांदियाळी तयार व्हावे, चंद्रमेजे आलांछन, कल्पतरूंचे आरव, बरच काही मागितलं। आणि या ओवीत सांगितलं, देवा सर्व मागण्याचा एकंदरीत अर्थ असा होतो, किंबहुना सर्व सुखी। कारण संत कोणाला म्हणतात? सर्व सुखी व्हावे हा ज्याचा भाव आहे त्याला संत म्हणावं। बरं, आज झोल्यामध्ये सुंदर सप्ताह आहे आणि सप्ताहामध्ये ठरलेला विषय जय श्रीराम आणि योगायोग आमदार ताईची उपस्थिती। आपण त्यांचं नाव आमदार आहेत म्हणून घेत नाही, त्या रामभक्त आहेत म्हणून घेतो। आणि एक रामभक्त आमदार असणं हे सोने पे सुहाग। त्यामुळं माऊलींचं जे स्वप्न आहे, किंबहुना सर्व सुखी, हे स्वप्न साकार होण्याचं सूत्र भजिजो आदि पुरुषी अखंड। मग आदि पुरुष कोण आहे? प्रभु रामचंद्र हे आदि पुरुष आहे। आणि त्या आदि पुरुषाचं सतत चिंतन जर केलं तरच विश्व सुखी होणार आहे। आणि घरावरच जय श्रीराम असेल तर चिंतन कोणाचं होणार आहे? मध्ये जाताना जय श्रीराम, बाहेर आल्यानंतर जय श्रीराम, दक्षिणेला बघितलं जय श्रीराम, पूर्वेला बघितलं जय श्रीराम, पश्चिमेला, सगळीकडे जर जय श्रीराम असेल, असं जर आदि पुरुषाचं भजन केलं। बरीच लोक म्हणतात महाराज की जप केल्यानं कुठं काय होत असतं? जप या शब्दाचा अर्थ होतो जपणे, भजन या शब्दाचा अर्थ होतो भजने। भजने म्हणजे साधर्म्य ठेवणे, त्याच्याशी अनुसंधान ठेवणे। जपणे म्हणजे त्या पुरुषार्थाचा जप करणे। राम म्हणजे पुरुषार्थ आहे। कोणता पुरुषार्थ आहे? सावत्राईच्या शब्दावर राज्य सोडून दिलं। राज्य सोडून द्यायला काय लागतो? पुरुषार्थ लागतो। आणि सोन्याच्या देशाचा रावण होता, बायकोकडे वाकडी नजर बघितली, नजर केली, त्याच्या सोन्याच्या देशासहित अख्खा कुटुंबाचं बी बुडवून टाकलं। समुद्राच्या पलीकडे जाऊन याला म्हणावं पुरुषार्थ। आज आमचा हिंदू समाज असा झालाय महाराज,
पलीकडच्या घरची मुलगी लव जिहाद मध्ये पळून गेली म्हटलं की म्हणते बरं बरं बरं. काय म्हणते? त्याला फरकच पडत. मुलगी पळून गेली ते म्हणते बरं, काहीच वाटत. रक्त अक्षरशः सडून गेले लोकांचं. काय झालंय? सडून गेलंय. आपण कोणाचे डोक्यातच नाही. कोणीतरी अवैधपणे गायी कापण्यासाठी घेऊन जातोय, लोक म्हणतात बर. फरकच पडत. राम का जपावा? परिवाराकडे जर वाकडी नजर करेल त्याचा वंश बुडवण्याची ताकद माझ्यात आहे. हा पुरुषार्थ जपणे म्हणजे जप करणे. कृष्ण कोण आहे? गोरक्षण, गोपालन, गोवर्धन. पूजा कशाची करायला सांगितली? गाय वाढवण्यासाठी जपतो तो गोवर्धन. एका बहिणीकडे फक्त वाकडी नजर केली दुःशासनानं. 100 भावासहित 11 अक्षोहिणी सैन्याची राख केली. त्याला कृष्ण म्हणतात. त्याला आपल्याला साधू संतांनी कोण्या देवाचं भजन शिकवलं? हा पुरुषार्थ जर समाजामध्ये जिवंत राहील, कोणी ब्राह्मण होईल, कोणी क्षत्रिय होईल, कोणी वैश्य होईल, कोणी शूद्र होईल. ब्राह्मण समाजाला राम सांगतील, क्षत्रिय राम म्हणणाराचं पालन करतील, वैश्य राम म्हणणाराची सेवा करतील आणि शूद्र राम म्हणणाराला सहकार्य करतील. धर्म अक्षत राहील आणि किंबहुना सर्व मायबाप सर्व सुखी या शब्दाचा अर्थ कोणाही नाही दुर्दशा, कोणी नवतीहीन मानसा. आमची माणसं आमच्या जाती एकूण एखाद आरक्षणासाठी भांडणं करायला लागली. अरे रामराज्य आल्यानंतर राज्य नको म्हणून भांडणं होते भारताची रामाची. काय नको म्हणून? भरत म्हणत होता रामा गादीवर तुम्हाला बसावं लागेल. राम म्हणत होते भरता राज्य तुलाच करावं लागेल. भरत म्हणला मेलो तरी राज्याकडे बघणार नाही आणि रामाला विसरणार नाही. आमची मसन वाट्यात फुकायची वेळ आली तरी रामायणाला येत नाही. का? आपण आपला पुरुषार्थ विसरलो. आणि लक्षात घ्या, सभेला किती लोक जमले त्याला कोणी कुत्र विचारत नाही. जात म्हणून तुम्ही किती लोक कोट्यवधी एकत्र आलात तरी कुत्र खात नाही. मंदिरावर किती गर्दी आहे फक्त याचीच किंमत ठरते. ज्यांच्या धर्मस्थळावर गर्दी होते त्यांच्या भंगारवाल्याकडे कोणी वाकडं बघत नाही. आणि आमच्या करोडपतीला कोणी गचलांड्या देते. खरंय का खोटं आहे? गर्दी मंदिरावर पाहिजे. सर्व सुखी व्हायचं असेल तर सूत्र एकच आहे, राम आठवला पाहिजे. एक सांगू ना, आज आपलं काय झालंय महाराज? कालची घटना आहे. आमच्या घराचं शेजारी घर आहे. परिवारात 2च माणसं आहेत, एक मुलगा आणि एक त्याची आई आहे. वडील वारले. मुलाची पत्नी नांदायला नाही, त्याच्याजवळ त्याची लेकरं नाही आणि माय त्याला दगड घालू लागली, ते त्याला दगड घालू लागली. सखी माय आहे, सावत्र नाही. एवढा आपला समाज दुःखी का झाला? आणि समाज इतक्या दुःखात असताना आपण मस्त दक्षिणा घेऊन निघून जाऊन आराम घरी झोपाव का? हे जर केलं तर मज ते हसतील संत. मोतीराम महाराज हसतील ना, काय नालायक जन्मला आपल्या वंशात. पोटासाठी भजन करत फिरताय. मायबाप
समाज सुखी झाला पाहिजे आणि सूत्राशिवाय गणित सुटत नाही. सूत्राशिवाय कागद भरवल्यानं उत्तर मिळत नाही. सूत्र लागलं, गणितावर नजर टाकली की उत्तर मिळतं. गणितावर नजर टाकल्याबरोबर उत्तर मिळतं आणि ते उत्तर आहे जय श्रीराम. ते उत्तर आहे जय श्रीराम. हे उत्तर प्रत्येकाच्या डोक्यात राहिलं पाहिजे. राम दिसला पाहिजे, राम आठवला पाहिजे, राम साठवला पाहिजे, राम नटवला पाहिजे, राम पटवला पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा माय बाप. ही सूत्र आहे. राम आपला झाला पाहिजे, राम. आणि यमाला कळलं पाहिजे ही घर कोणाचं आहे. यमाला नोटीस काढलेली आहे, समन्स नका जाऊ. पोलीसवाल्यांना त्याचा अधिकारी सांगत असतो, तू जर तिथं गेला ना आगाऊपणा केला तर मारतेत बघ. ते अधिकाऱ्यांना सांगितलेलं असतं, ते पोलीसवाला नीट राहते. तसं यमाला सांगितलेले जय श्रीराम लिहिलेल्या घरात जास्त टुरटूर करायचं. आणि तिथं जर टुरटूर केलं तर आम्ही माथा. जग तुला घाबरत असेल पण नरड्यावर पाय देणारी अवलाद कोणती आहे. यमाच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद फक्त जय श्रीराम म्हणणारा मध्ये. महाराज आपण हनुमंत जन्माचा अध्याय ऐकला. एका कांसुलीत यम लोळविला. कोण एक ठेका दिला यमाच्या कांसुलीत. बरोबर आहे ना. यमाच्या कानफटीत देणाराचं दर्शन घ्यायचं आणि यमाच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद येते, त्याचं भजन करायचं. एवढं सूत्र जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला खोकलं पडसं त्रास देत असते. यमाच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आल्यानंतर खोकल्यानं, पडशानं, टीबी, बीपी, शुगर झालंय आमचं. लक्षात घ्या, कोणताच रोग येणार नाही, कसलाच रोग येणार नाही. किंबहुना सर्व सुखी. बापाचं मुलाचं भांडण होणार नाही, माई लेकराचं भांडण होणार नाही, सगळे सुखी राहतील. किंबहुना सर्व सुखी. पण एकच नाव आहे. घरावर दिसलं पाहिजे, कपाळावर दिसलं पाहिजे, मुखावर दिसलं पाहिजे, गाडीवर दिसलं पाहिजे, गाड्यावर दिसलं पाहिजे, वस्तूवर दिसलं पाहिजे, म्हशीवर सुद्धा दिसलं पाहिजे. राम नाम. एवढं जर झालं ना तर विश्व कल्याण कोणीच रोखू शकत. नामीची तिन्ही लोक उद्धरते झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराज माधव बाबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. वेळ अपुरा आहे, पुढील कार्यक्रम नियोजित आहेत, त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. विठाला 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 कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. आता लगेच सोम संगीत कार्यक्रम आता सुरुवात होणार आहे, तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती. सोम संगीत ऐकण्यासारखं भजन आहे. तसेच ज्यांनी सेवानिवृत्त झालेले पांडुरंग विठ्ठल